अरे बापरे, ही तर फारच मोठी पंचायत झाली आहे. हो ना. आणि तुम्हाला तर माझी सगळी अवस्था माहिती. इतके दिवस मी आता यांच्यावरतीच अवलंबून होती ना. आपण दुसऱ्या कोणाला नाही का विचारू शकत? नाही ना. आता गॅरंटी शिवाय कोणी पैसे देते का? नाही. तसं मी माझ्या जोडलेल्या माणसांना सांगितले, ते पण त्यांच्या परीने प्रयत्न करून राहिलेच आहेत. नानाजी तर म्हणून राहिले का मी कुठून तरी व्यवस्था करून देतो म्हणून. पण तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांची या अवस्था. त्यांच्या या वयात त्यांनाही पैसे लागणारच ना. म्हणून मीच त्यांना म्हणून राहिले का तुम्ही नका देऊ पैसे, म्हणून मी करेन व्यवस्था. राधिका ताई, मी पण केली असती हो तुम्हाला मदत. पण काय ना, माझं जे पेमेंट आलंय ते मी आत्ताच पुण्याला पाठवलंय. मी खरंच तुम्हाला मदत केली असती. नाही हो, नाही भक्ती मॅडम, तसं नव्हतं मला म्हणायचं. म्हणजे मी माझ्या परीनं पुरा प्रयत्न करून राहिले. म्हणजे आता मी सोनाराकडे पण गेले होते ना बांगड्या गहाण टाकायला. पण ते म्हणे का आता काहीतरी कॅश नाही मिळत म्हणून कॅशची अडचण आहे. माझ्यासमोरचे तर सगळेच मार्ग बंद झाल्यासारखं वाटून राहिलं, म्हणून मी तुमच्याकडे आले. बघा ना, म्हणजे शाळेत काही बोलता येईल का? थोडी मुदत वाढवून मिळेल का मला? राधिका ताई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आता अकाउंट मध्ये जाऊन विचारते. तुम्ही इथेच थांबा. हा, आलेच. हा भक्ती मिस, काही मुदत मिळून राहिली का? त्याची काही आता गरज नाही. काहून? म्हणजे तुम्ही काय बोलून राहिला ते समजून नाही राहिलं मला. अथर्वच्या बाबांनी त्याची फी ऑलरेडी भरली आहे. काय? यांनी फी भरली? हो. यांना विचारतेच. पैसे भरायचेच होते तर मला काहून भागदौड करायला लावली दिवसभर? पण सकाळी काहून पैशासाठी नाही म्हणाले? नाही, नकोच. राहू दे. उगाच पुन्हा वाद होईल. अगं कुठे होतीस एवढा वेळ? केव्हाची वाट बघतोय आम्ही. ये. काय ग, पैशाची व्यवस्था झाली? माझ्या मित्राला बोललोय मी, तो आत्ता द्यायला तयार आहे. हा, आपण जाऊया? नाही नानाजी, पैशाची व्यवस्था झालीये. झाली? कोणी केली? गॅरीनी. अगं त्यांनी आज सकाळीच ट्रान्सफर केले पैसे. तुला माहित नाही का? अरे हो, सॉरी. बाय द वे, ती आयडिया मीच दिली होती. नशीब थोडी तरी अक्कल आहे तुला. माझी अक्कल काढू नका. तुमची ती अडॉप्टेड डॉटर आहे ना, तिची अक्कल बघा आधी. वेड्यासारखी फिरत होती दिवसभर पैसे जमवण्यासाठी. पण सांगितलं का नाही तिला पैसे दिले म्हणून? हिने सांगितलं होतं का? काय ग, अथर्व सापडल्याचं सांगितलं होतं तू आम्हाला? मला बोलताय उगाच. केवढे पाय दुखत होते माझे. गॅरीला टेन्शन आलं होतं. त्यात तो मॉन्स्टर सापडत नव्हता. आणि तुम्ही सगळे आमची मजा बघत होता ना. म्हणूनच आज आम्ही टिट फॉर टॅट केलं. आणि तुम्हाला काय
वाटलं प्लॅन फक्त तुम्हीच करू शकता का? राधिका, डोंट अंडर एस्टिमेट मी, ओके? तुला काय वाटलं ग? तुम्हाला हवं तसं वागवशील आणि मी काहीच नाही करणार? सी व्हॉट आय हॅव डन टुडे. जसं तू आम्हाला त्रास दिलास ना, गावभर फिरवलंस आम्हाला, तसा आज मी तुला त्रास दिलाय. आणि नेहमीच हे असं होणार. जसं तू माझ्याशी वागशील ना, तसंच तुलाही भोगावं लागणार. ए कोणाला बोलतेस तू? राहू दे ना नानाजी. यांनी अथर्वच्या शाळेत फी भरली कारण त्यांना अथर्वविषयी काहीतरी वाटतं म्हणून. हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यांना अथर्वविषयी काही वाटतं हे ऐकूनच बरं वाटलं मला. मी एक दिवसच काय अथर्वच्या भविष्याचा प्रश्न असेल ना, तर आयुष्यभर पायपीट करायला तयार. त्याचा मला कधीच त्रास होणार नाही. पण हे तर तुला कळणारच नाही. त्यासाठी आई व्हावं लागतं. ओ गॉड, व्हॉट इमोशनल ड्रामा या. हे सगळे डायलॉग मारून ना उगाच हिरोईन होण्याचा प्रयत्न करू नकोस. आय मीन सिरियसली आता एक्सेप्ट कर की आज मी ना तुझ्यावर भारी पडले. आणि हो, हे जे काय आम्ही पैसे भरले आहेत ना तुझ्या मुलासाठी, हे तुझ्यावर उपकार समजा. आणि आय गेस गॅरीने पण तुला सगळा हिशोब दिलाय ना की त्याने तुझ्यावर किती पैसे खर्च केलेत ते. सो आत्ता तुझं या घरात एकही पैसा नाहीये. सो प्लीज यार, पुन्हा दारात भिका मागायला येऊ नकोस. ए तोंड सांभाळून बोला नाही. नानाजी, चिल चिल ओल्ड गाय. एक हार्ट अटॅक येऊन गेलाय ना तुम्हाला? पुन्हा काही झालं ना तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. आणि ये राधिका, पुन्हा माझ्याशी खेळायला जाऊ नकोस हा, नाही तर यापेक्षाही बेकार हाल होतील तुझे. शन्या, एक मिनिट थांब. अथर्वच्या शाळेची फी भरणं ही त्यांची जिम्मेदारी होती. ती त्यांनी पार पाडली. त्या फीची व्यवस्था करणं ही माझी जिम्मेदारी होती. तीही मी पार पाडली. पण तू काय केलंस ग? हा, तू तर काहीच करू शकत नाही. कारण जिम्मेदारी म्हणजे काय राहतं हे तर तुला माहितीच नाही. तुला असं वाटून राहिलं का हा डाव तू जिंकस, पण म्हणून मी हारले असं नाही. खेळ अजून बाकी आहे आणि हा खेळ मी जिंकणार.